संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिचंद्र सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला चवदार तळ्याच्या जलशुद्धीकरणासोबत संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यासंबंधीचे निवेदन दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी देऊन सर्वप्रथम सर्वांचे या संवेदनशील प्रश्नांकडे लक्ष वेधले होते। हे निवेदन महानगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच DYSP यांच्या उपस्थितीत महाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले होते। ऐतिहासिक चवदार तळ्याच्या परिसरातील वाढलेली शेवाली, दुर्गंधी आणि अस्वच्छता याकडे लक्ष वेधत तात्काळ तळ्याची स्वच्छता व डागडुजी करून हा क्रांतिकारी ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला होता। प्रांजलीमध्ये करून प्राशन्य करून या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह केवळ बाबासाहेबांनी ओंजळीमधील पाणी घेऊन सत्याग्रह करून केवळ या सत्याग्रहाची पूर्तता न होता यापुढे सुद्धा बाबासाहेबांना न्यायालयीन लढा द्यावा लागला होता। आणि जर आपण चवदार तळेकडे जर पाहिलं तर चवदार तळ्याच्या आजूबाजूला जाताना आपण निश्चितपणे एक मनाला एक दुःखद अशी खेदजनक अशी जी बाब आहे की ज्यावेळी आपण चवदार तळ्याच्या आजूबाजूच्या परिसरात फिरतो त्यावेळी या तळ्याला दुर्गंधीचं असं साम्राज्य आलं आहे, शैवालीचं साम्राज्य आलं आहे। तरी या चवदार तळ्याचं हे पावित्र्य आपल्या प्रशासनाच्या किंवा आपल्या इतर सर्व राजकीय मंडळींच्या माध्यमातून अबाधित न ठेवता दुर्लक्षित का व्हावं, ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी संभ्रमाच्या आहेत। परंतु हा लढा निश्चितपणे संभाजी ब्रिगेड पुढे आणखीन तीव्रतेने हाताळून या लढ्याला यश प्राप्ती करून हा बाबासाहेबांनी दिलेला हा अमूल्य असा ठेवा आणि ज्या ठेवाच्या माध्यमातून या भूमीला क्रांतिभूमी असं नामोल्लेख झाला, क्रांतिभूमी असं सुवर्णाक्षरात या भूमीची नोंद झाली, त्या भूमीचं पावित्र्य राखण्यासाठी समस्त आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड त्यासाठीच आम्ही या ठिकाणी मुख्याधिकारी यांना सूचित केलं आहे की आपण गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती पावले उचलून तळ्याची पूर्णपणे डागडुजी अशी करून या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी कायम स्वरूपी ठोस अशी पावले उचलावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड यापुढे या कार्यासाठी तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण स्वीकारून तरी देखील ज्या प्रशासनाने गंभीर दखल नाही घेतली तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावरची तीव्र अशी लढाई या ठिकाणी करू अशी विनंती वगैरे